नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MAH, BCA, BBA, BMS, BBM CET साठी जो एक मेन सेक्शन आहे तो म्हणजे इंग्लिश ग्रामर. त्या इंग्लिश ग्रामरवरती आपण काही MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला आपण लगेच क्वेश्चनकडे वळूया. तर पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सिनोनिम्स फॉर यील्ड्स. ऑप्शन्स आहेत रिलेंट्स, सबमिट, प्रोड्युसेस, रिड्यूस आणि विथस्टँड. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, प्रोड्युसेस. तर मित्रांनो, आपण हा जो शब्द आहे यील्ड्स, तो आपण बरेच वेळेस ना ऍग्रिकल्चर मध्ये वापरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, व्हॉट वॉज युअर यील्ड फॉर दिस इयर. ठीक आहे, म्हणजे काय की तुमचं प्रोडक्शन किती आहे या वर्षीचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चूज द करेक्ट सिनोनिम्स फॉर टेम. ऑप्शन्स आहेत इन्क्रीज, टिमिड, स्टडी, कंट्रोल आणि अंडरस्टँड. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, ते म्हणजे कंट्रोल. तर आपण खूप वेळेस म्हणतो की अ टेम्ड डॉग. ठीक आहे, टेम्ड डॉग म्हणजे काय, तर कंट्रोल्ड डॉग म्हणजे असा कुत्रा जो आपल्या कंट्रोलमध्ये आहे. हा एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर स्टील. ऑप्शन्स आहेत सायलेंट, नाव ॲज बिफोर, नेव्हरदलेस, क्विट, इन स्पाइट ऑफ. तर करेक्ट आन्सर असेल नेव्हरदलेस, ऑप्शन सी. तर तुम्ही बरेच वेळेस म्हणत असाल ना की इवन इफ आय एम बिझी इन माय स्टडीज स्टील आय एन्जॉय समटाइम्स. ठीक आहे, म्हणजे तुम्ही अभ्यासामध्ये बिझी आहात पण तरी सुद्धा तुम्ही एन्जॉय करताय. हे एक एक्झाम्पल आहे. तर तुम्ही स्टीलच्या ऐवजी कधी कधी नेव्हरदलेस सुद्धा वापरू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चूज द करेक्ट सिनोनिम्स फॉर रिइन्फोर्सिंग. ऑप्शन्स आहेत कॉन्ट्राडिक्टिंग, विशिंग, जॉल्टिंग, फोर्सिंग आणि रिइन्व्हेंटिंग. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, ते म्हणजे कॉन्ट्राडिक्टिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चूज द करेक्ट सिनोनिम्स फॉर स्लम्प. ऑप्शन्स आहेत आउटपुट, राईज, स्लाइड, स्लॅक आणि इनपुट. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे राईज. तर स्लम्प म्हणजे राईज असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता इथे फिल इन द ब्लँक्स आहेत. तुम्हाला जो कोणता वर्ड सुटेबल वाटेल तो यात फिल करा आणि याचं सेंटेन्स पूर्ण करा. क्वेश्चन आहे, दोन स्टेटमेंट आहेत. सो फर्स्ट स्टेटमेंट आहे की द ट्रक स्टॉप्ड डॅश. सेकंड स्टेटमेंट आहे वी टेक अ डॅश वॉक एव्हरी डे. ऑप्शन्स आहेत सडनली, लॉंग, शॉर्ट, डिस्टंट, नियर. तुम्ही इथं प्रत्येक ऑप्शन पुट करा, जे तुम्हाला सुटेबल वाटेल ते असेल आन्सर. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, शॉर्ट. द ट्रक स्टॉप्ड शॉर्ट. वी टेक अ शॉर्ट वॉक एव्हरी डे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आय गॉट द ग्रेन्स डॅश इन द मशीन. सेकंड स्टेटमेंट, आय डू नॉट हॅव एनी डॅश फॉर डाउटिंग हिम. ऑप्शन्स आहेत डन, बेसिस, ग्राउंड, क्रस्ट आणि ट्यून. तुम्ही वेळ घ्या आणि ते करेक्ट ऑप्शन शोधा. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, ग्राउंड. आय गॉट द ग्रेन्स ग्राउंड इन द मशीन अँड आय डू नॉट हॅव एनी ग्राउंड फॉर डाउटिंग हिम. नेक्स्ट क्वेश्चन. We were asked to design a dash of the dam. And second statement, this institute is a dash of modern thinking. Options आहेत picture, type, function, fabric आणि model. व्हिडिओ पॉज करा आणि इथे करेक्ट ऑप्शन शोधा. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन 5, ते म्हणजे मॉडेल. वी वेर आस्क्ड टू डिझाईन दिस इन्स्टिट्यूट इज अ मॉडेल ऑफ मॉडर्न थिंकिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्टेटमेंट 1, कीप अ डॅश ग्रीप ऑन द रेलिंग. आणि स्टेटमेंट 2, ही वॉज डॅश अस्लीप. ऑप्शन्स आहेत फास्ट, फर्म, डीप, स्ट्रॉंग आणि शुअर. करेक्ट ऑप्शन असेल फर्म. तर फर्म म्हणजे काय की एक गच्च पकड असते. ठीक आहे, गच्च म्हणजे. तर इथे ऑप्शन मध्ये, इथे जर तुम्ही ऑप्शन पुट केला तर काय येईल, कीप अ फर्म ग्रीप ऑन द रेलिंग. ही वॉज फर्म अस्लीप. तो गाढ झोपला होता किंवा तुम्ही एक गच्च पकड ठेवा रेलिंग वरती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ही आस्क्ड मी टू डॅश ओव्हर द फेन्स. स्टेटमेंट 2, वी शुड कीप द व्हॅल्युएबल्स इन द डॅश. ऑप्शन्स आहेत
वॉल्ट, क्रॉस, सेफ, टाय आणि लॉकर. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, सेफ. ही आस्क्ड मी टू सेफ ओव्हर द फेन्स. वी शुड कीप द व्हॅल्युएबल्स इन द सेफ. आता मित्रांनो तुम्ही बघा इथे की एकच शब्द आहे पण दोघांचे वेगवेगळे अर्थ आहेत. ठीक आहे, तोच एक्झाम्पल दाखवायला तुम्हाला मी हे सेंटेन्सेस घेतले आहेत. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट्स क्वेरी काय असतील तर मला कमेंट करा. मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला त्याचा आन्सर देईल.